हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ऑल इन वन क्लासेसमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बेटा प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस क्लास 7 महाराष्ट्र स्टेट बोर्ड. विच आर द गॅसेस प्रेझेंट बेटा, विच आर द गॅसेस प्रेझेंट इन द एअरमध्ये कोणकोणते गॅसेस प्रेझेंट असतात हे उत्तर मला तुम्ही लिहून पाठवा. वाय इज आर कॉल ॲज बेटा होमोजिनियस मिक्सचर. बेटा तुम्हाला माहीत असायला पाहिजे विच आर द गॅसेस प्रेझेंट इन द एअर. बेटा नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, बेटा कार्बन आहे, हे गॅसेस अवेलेबल आहे आणि दुसरे पण थोडे प्रमाणामध्ये काही गॅसेस अवेलेबल आहे बेटा. आता यामध्ये म्हटलेलं त्यांना होमोजिनियस मिक्सचर काऊन म्हटलेलं आहे, बिकॉज बेटा डिफरंट टाईप ऑफ द नायट्रोजन बेटा नायट्रोजन 78% आहे, ऑक्सिजन 21% आहे, अदर कार्बन वगैरे ऑर्गॉन निऑन हे 1% आहे. अशी मिळून बेटा जे यांचा बेटा एक मिश्रण झालेलं आहे बेटा, म्हणून यांना काय म्हटलेलं आहे बेटा, लक्षात ठेवा. आता यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बेटा व्हॉट इज द युजेस ऑफ वेरियस गॅसेस इन एअर. बेटा ऑक्सिजनचा यूज काय हे लिहून दाखवा मला तुम्ही, कार्बन डायऑक्साईडचा यूज काय बेटा हे लिहून पाठवा बेटा. नायट्रोजनचा तुम्ही 6व्या वर्गात शिकलेले बेटा पहिल्या लेसनमध्ये सायन्सच्या. प्रॉपर्टी ऑफ एअर बेटा पा, एअर इज ऑल अराउंड अस बेटा, वी कॅन नॉट सी इट एट वी फील द प्रेझेंट ऑफ एअर. हवा आपल्या आजूबाजूला आहे बेटा, त्याला आपण बेटा टच करू शकत नाही पण आपण फील करू शकतो बेटा, लक्षात ठेवा. वी कॅन नॉट सी इट, सॉरी बेटा आपण त्याला पाहू शकत नाही, बट एट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर, आपल्याला असा फील होते बेटा, लक्षात ठेवा. वेन वी इनहेल, इनहेल म्हणजे ऑक्सिजन आत घेणे बेटा, लक्षात ठेवा. वन थिंग बेटा, जेव्हा आपण ऑक्सिजन आत घेतो बेटा इनहेलेशन म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. काय म्हणतात बेटा, इनहेल. इनहेल म्हणजे ऑक्सिजन आत घेणे बेटा. एअर इज टेकन इन थ्रू द नोज, नाका वाटे आपण काय करतो बेटा, एअर आत घेतो बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला बेटा त्यांनी, इफ वी ब्लो ऑन बेटा ओवर हँड थ्रो ओवर लिप्स वी कॅन फील द बेटा एअर. आपण जर ब्लो केली बेटा आपले बेटा, इफ वी ब्लो ऑन ओवर हँड थ्रो ओवर लिप्स जवळ गेले बेटा तर आपल्या तोंडातून हवा बाहेर निघताना आपल्याला दिसते, नाकातून बेटा आपल्याला हवा येताना बाहेर दिसते बेटा. टेक अ स्टिक, त्यांनी ॲक्टिव्हिटी पहा बेटा. फ्रॉम अ ब्रूम ऑन अ पेपर ऑर द प्लास्टिक स्ट्रॉ, टाय द थ्रेड ऑफ इट सेंटर ऑफ द हँग इट्स सो दॅट द रेज द हॉरिझॉन्टल. म्हणजे अशी एक बेटा ते ज्याप्रमाणे 2 बलून बांधलेले आहे बेटा, तुम्ही एक तिथे त्याप्रमाणे एक बेटा एक स्टिक घ्या किंवा एक स्ट्रॉ घ्या, पुंगळी घ्या बेटा. टाय टू रबड बलून, त्या दोन्ही साईडला बेटा इथे काय करा तुम्ही रबड बलून बेटा टाय करा, बांधा. सी दॅट द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल, जेव्हा दोन्ही हॉरिझॉन्टल येईल बेटा त्यामधला तुम्ही काय करायचा बेटा, एक फुगा काय करायचा, एक बलून काय करायचा बेटा फोडून टाकायचा. ओके आहे बेटा. तर याच्यावरून तुम्हाला काय दिसते, एक खाली बलून आलेला असेल बेटा आणि एक वरती, म्हणजे याचा अर्थ काय बेटा का गॅसेसला बेटा मास पण असते आणि वेट पण असते बेटा. ठीक आहे. ठीक आहे. टेक अ इंजेक्शन बेटा इन सिरिंज विदाऊट अ नीडल, म्हणजे यामध्ये कोणतीही सुई नसताना तुम्ही एक नीडल घ्या बेटा, म्हणजे इंजेक्शन घ्या. पुल इट्स पिस्टॉन, म्हणजे बेटा हे पिस्टॉन मागे वळा बेटा, ज्याप्रमाणे डॉक्टर औषध भरतो बेटा. अँड ऑब्झर्व इट यू डू यू दिस पिस्टॉन कॅन बी पुल आउट इझिली, द पिस्टॉन देन रिमेन दॅट पोझिशन you let it go. now close the inlet hole and the syringe tightly. इनलेट होल म्हणजे काय बेटा, हे समोरचा होल जर तुम्ही केला, इज देअर फोर्स रिक्वायर पुल और पिस्टॉन लेस दॅन बिफोर. तर बेटा तुम्हाला माहिती आहे का पिस्टॉन त्यामध्ये काम करणार नाही जेव्हा तुम्ही समोरचा होल बंद केला. काऊन का जेव्हा तुम्ही पिस्टॉन मागे वळता बेटा त्यामध्ये हवा भरली जाते. याचा अर्थ काय बेटा, द प्रेझेन्स ऑफ द एअर, म्हणजे हवा आपल्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी बेटा. द मॉलिक्यूल ऑफ गॅसेस इन एअर आर इन कॉन्स्टंट मोशन, प्रत्येक कॉन्स्टंट मोशनमध्ये बेटा. कसं कधी असं होते का तुमच्या नाकामध्ये जास्त स्पीडमध्ये हवा घुसली जाते बेटा, असं तर कधी होणार नाही. वेन दिस मॉलिक्यूल स्ट्राईक अ बॉडी दे क्रिएट प्रेशर ऑन द बॉडी, दिस इज प्रेशर ऑफ एअर इज वी कॉल दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर बेटा. खाली तुम्हाला दिलेलं बेटा, ऑन पुलिंग द पिस्टॉन विथ द इनलेट होल ऑफ द सिरिंज बेटा क्लोज मोर स्पेस बिकम अवेलेबल टू द एअर इन द बेटा सिरिंज अँड बिकम बेटा rarefied. As the result the pressure of air in the beta syringe is lowered comparatively. The pressure of the beta outside air is very high. That is why when the pull out piston is released beta immediately push the beta. Experiment repeated holding the syringe beta different position like the vertical. ओके, कशा प्रकारे तुम्ही बेटा हातामध्ये इंजेक्शन घ्या, मागे वळून पहा बेटा, त्याला बेटा मागे वळू पिस्टॉन मागे घ्या, मग समोर घ्या बेटा. काय दिसतं तुम्हाला, काऊन की त्यामध्ये हवा भरली जाते बेटा. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द बेटा सम इज ऑल डायरेक्शन, ते म्हणतात की सेम असते. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा सर्व बाजूला कसा असतो बेटा, सारखा असतो. इथे दिलेलं बेटा, डू यू नो अंडर ऑर्डिनरी कंडिशन ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑफ सी लेवल अबाउट 1,0400 बेटा न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर. इट कॅन बी मेजर विथ द हेल्प ऑफ बेटा बॅरोमीटर. बेटा ॲटमॉस्फेरिक प्रेशर कशामध्ये कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये मोजतो बेटा आपण,
बॅरोमीटरमध्ये मोजतो बेटा, लक्षात ठेवा बेटा. इकडे खाली दिलेलं बेटा लिटिल फन. ठीक आहे. ग्रेट सायंटिस्ट आहे तिथे पहा. इन 1726 द स्वीडिश सायंटिस्ट डॅनियल बेर्नोली पुट फोर्थ इम्पॉर्टंट प्रिन्सिपल दॅट प्रेशर ऑफ एअर डिक्रीज वेन द विलॉसिटी इन्क्रीज. ते म्हणते हवाची जर गती वाढली तर प्रेशर कमी होतं. वाईल प्रेशर ऑफ एअर इन्क्रीज द विलॉसिटी डिक्रीज. इफ बॉडी इज मूविंग थ्रू एअर द एअर प्रेशर decrease perpendicular to the direction of beta motion and then the air is a surrounding flow the rapidly from higher pressure lower pressure. ठीक आहे. इतकं राहू दे बेटा, बाकीचं आपण उद्या पाहू बेटा. गुड बाय, टेक केअर. ठीक आहे.